पप्पा मम्मीला सरप्राईज देणार आहोत. त्याचे रिॲक्शन काय राहतात. आणि शिट, एक प्रॉब्लेम झाली. सो हे एव्हरीवन, आजच्या व्हिडिओचं कंटेक्स्ट असा आहे की जसं मी सांगितलं, दीक्षांत NIT कलिकतला असतो. आता त्याचं फर्स्ट सेमिस्टर एंड झालेलं आहे. सो तो घरी येणार की नाही असं चालू होतं आणि त्याने मग फायनलाइज सांगितलं सर्वांना की तो येणार नाही आहे. ठीक आहे, हे पप्पा मम्मीला असं वाटते, पण तो येणार आहे. दॅट इज आम्ही त्याला पप्पा मम्मीला सरप्राईज देणार आहोत. मी प्रॉपर प्लॉटिंग आणि प्लॅनिंग केलं आहे की, आणि पप्पा मम्मीच्या समोर असं बोललं आहे की तू येत नाही आहे, त्याला समजत नाही का, त्याला घरवाल्याचं लक्ष नाही राहत, असं तसं. मी नाही तर प्रॉपर आगलाही लावली आहे, पण असंच काही मजाकसाठी केलेलं आहे. सो लेट्स सी. 15-20 दिवस राहिलं असतं पोरग, परीक्षा नव्हती माझी, काही नव्हती. त्याला सांगू का, दादूच पागल आहे, त्यालाच याला नाही याचं नाही. तू बिचारे पप्पांवर म्हणताय, पप्पा मी वाटते एवढे भोले भाले नाही म्हणेल. भोले भाले नाही, त्यांनी म्हणजे अशी मनाची तयारी दाखवलं असतं, पप्पा मी येते. 2-4 वेळा म्हणल्या ना, नाही घे नको, योग घे, पैसे लागतात वगैरे म्हणून. त्यानं मी तुम्हाला म्हणलं नाही असं नको म्हणत जा म्हणून, तुम्हाला म्हणूनच नाही येत. पप्पाची चुकी आहे ना मम्मी. मम्मी तर डबल ढोलकी आहे, दोघेही साईड म्हणतात. आणि दीक्षांतची ही फर्स्ट फ्लाईट आहे आणि दादूला सांगितलं आहे की प्लीज थोडंफार काही रेकॉर्ड करून ये, तुझा एक्सपिरियन्स रेकॉर्ड कर की फर्स्ट फ्लाईट. ऑब्व्हियसली सर्वांच्या लाईफमध्ये फर्स्ट फ्लाईट जे असते त्याचा काही ना काही एक्सपिरियन्स असतो. तुम्ही त्याला म्हटलं की रेकॉर्ड करून ये आणि बघू मी ते अटॅच करेलच. आय होप त्याने चांगला रेकॉर्ड केला असेल. थोडं रेकॉर्डिंग क्लिप्स अटॅच केलेले आहे, त्याने रेकॉर्ड केलेले. येईल थोड्या वेळानंतर आणि मग आल्यानंतर मी त्याला घ्यायला जाईल आणि येस मी कॅप्चर करेल पप्पा मम्मीचं रिॲक्शन आणि लेट सी कसं होते काय नाही. अँड अटॅच करेल मी व्हिडिओला. दादू ज्या दिवशी येणार होता त्या दिवशी त्याने व्हिडिओ कॉल केला होता मला. मी माझ्या सेपरेट रूममध्ये होती तेव्हा तो दाखवत होता की त्याने काय काय येणार आहे, पॅकिंग करणार आहे. माहीत नाही का त्या दिवशी इंग्लिशमध्ये बोलत होता तो. वेलकम टू माय making sure that no one sees me. Okay. Welcome to my channel. पहिले स्कूल बॅग घेतली. Just for having entertainment, I am seeing this FIR, which is an other episode of. उलट दिसत आहे. तू कॅमेरा उलटा केलाय. And I was just showing that what I am seeing. मॅम ओके सर. Yes, ma'am. I'll just carry this water bottle. Will it be right? Or this one, the big one? कोणती पण कॅरी कर, कारण की एअरपोर्ट मध्ये पैसे जास्त लागतात. No, I'll just make sure that I'll just take that small one only. थिंक Actually, I have taken 2 cake boxes. That the one you told me to. घी केक काऊन घेतला. घीचा केक काऊन घेतला. Abe, this is the thing which is special in this Calicut City. So that's the reason I have just brought that. And the another one I have just brought is that chips, which is not a normal banana chips. It is something different. And Why are you speaking in English? Why are you speaking in English? our audience not will be just in India, no? They can understand our English now. So that's the reason I was talking. Okay. शिट, एक प्रॉब्लेम झाली. प्रॉब्लेम अशी झाली आहे की मी जसं सांगितलं दीक्षांत सरप्राईज देणार आहे. तर दीक्षांत ज्या बसनी येत आहे, कारण की होमटाऊनला यायला आम्हाला बस घ्यावी लागते. सो बसनी येत आहे, तिथे आमच्या घराच्या साईडला जे एक नेबर्स राहतात त्यांची मुलगी पण येत आहे आणि तिने आपल्या बाबांना सांगितलं की दादा आहे माझ्यासोबत आणि पप्पा त्या अंकलला भेटायला गेले. प्लीज अंकलनी नाही सांगायला पाहिजे पप्पाला की तुमचा मुलगा पण येत आहे आणि ब्ला 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 स्टफ. आय जस्ट होप आमचं सरप्राईज राहील. माहिती नाही आता काय होते, सांगेल काय होणार. आणि फायनली दादू आला होता आणि तो डायरेक्ट माझ्या रूममध्ये आला. पप्पा मम्मी साईडच्या रूममध्ये होते. अँड मग आम्ही प्लॅनिंग केली की कशा हिशोबाने सरप्राईज द्यायला पाहिजे. XYZ मम्मी मध्ये आक्षी खायची खायची इच्छा होत आहे. मग दरवाजा खोलून डायरेक्ट अंदर अर्धवेश नाही आलं. कशाचं चांगला मिस दिसता, पण मी तितकी गंदी नाही दिसते. तितके पण तू काळा होऊन गेला पूर्ण ब्लॅक. चलना आता शिंबडे. नंतर प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग मी पप्पा मम्मीच्या रूममध्ये गेले आणि नंतर मग मी म्हटलं की काय बनवलं आहे स्वयंपाकात आणि मम्मी काहीतरी असं बनवलं होतं जे आम्हाला पसंत होतं. आणि पुढे तुम्हीच बघा काय झालं. मग क्या बोला?
इतकी इमोशनल झाली होती, इवन ते रडायला पण लागली होती, इवन मी पण इतकी इमोशनल होत होती. म्हणून मी थोडंसं व्हॉइस जो आहे ते थोडासा कट केला आहे आणि जस्ट तुम्हाला म्युझिक ऐकू येणार. खूप दिवसानंतर आपल्या मुलांना बाहेरून जे शिकत असतात ते घरी आल्यानंतर जे आनंद तो असतो तो एक्सप्रेस नाही करू शकत. ते वे सो हॅपी आणि ते एक्सपेक्ट नव्हते करत की दादू असं अचानकच येऊन जाईल. रात्रीची वेळ होती, रात्र झाली होती त्याला घरी येतपर्यंत. इट वॉज समथिंग जे त्यांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि ते वर हॅपी अँड क्वाईट इमोशनल पण. पण हे तुला माहित होतं की हे? तुला माहित, मलाच माहित होतं सर्व. आम्हीच तर प्लॅनिंग केली. सर्वच माहित होतं कशाने आला. म्हणूनच तुम्ही म्हटली की चिंगे आवडत नाही कोणाला, कशाला आणले. कसं वाटलं पप्पा सरप्राईज? सांगा ना पप्पा, कॅमेऱ्यात बोलून तर सांगा. असं नाही करावं, सरप्राईज सरप्राईज बिना सांगताच दिलं जातं, सांगून थोडी ना देतात. तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल. आता नाही समजेल, पण 4-5 वर्षानंतर समजेल तुम्हाला सरप्राईज का राहते. की कशी ऍक्टिव्हेट होऊन त्याच्यासाठी स्वयंपाक करते. मी जेव्हा सांगत होती की छान भाजी कर, तर तू आज इतकी गंदी भाजी बनवली. तर दादू आल्या आल्या कशी नवीन भाजी बनवली. मग एअरपोर्ट केलं आम्ही मला सांगत होते त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स फ्लाईटचं. परत बस त्यांनी काय काय आणलं ते सर्व त्यांनी दाखवलं. त्याने आमच्यासाठी चिप्स आणले होते, टॅपिकोचे चिप्स आणि एक घीचं केक आणलेलं होतं त्याने.